नमस्कार, मी संजीवनी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत रेसिपी बटाट्याचे पराठे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊ। गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आपण। त्यानंतर आपण हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। बटाटे घेतलेले 4, हे आपण आता उकडलेले नाहीत, उकडून घ्यायचे हे। त्यानंतर धने पावडर, गोडा मसाला, जिरे पावडर। आपण बटाटे धुवून घेतलेले आहेत, तर ते आता आपण उकडून घेऊ। चला आता आपण बटाटे उकडून घेऊन बारीक केलेले स्मॅश करून घेतलेले आहे। तर त्यामध्ये आता आपण 4-5 मिरच्या घेतल्या होत्या आणि कोथिंबीर घेतली होती, तो बारीक करून घेतलेला आहे। जिरे पावडर 1 चमचा घेतलेला आहे, गोडा मसाला 1 चमचा घेतलेला आहे, धना पावडर 1 चमचा आणि मीठ 1 चमचा। तर आता आपण हे यामध्ये टाकून देऊ आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ। तर चला अशा पद्धतीने आपण हे सारण भरून घेतोय। मी आपला साध्या पद्धतीचा तुम्हाला पराठा दाखवलाय। त्याच्यामध्ये चीज पराठा सुद्धा करतात। आता आपण पराठा लाटून घेतलेला आहे, आपण आता भाजून घेऊ। याच्या कडेने थोडंसं तेल सोडू। याला पलटी मारून घेऊ। खूप सोपा आहे पराठा हा, तुम्ही करू शकतो। आपला कधी कंटाळा आला आपल्या स्वयंपाक करण्यासाठी, तर आपण हा पराठा करू शकतो। तर चला अशा रीतीने मी पराठे करून घेत आहे। झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेनच। एकदम साध्या सोप्या पद्धतीने हा पराठा केलाय। नवविवाहितांसाठी ही सोपी पद्धत आहे पराठा करण्याची। आपण पराठे करून घेतलेले आहेत। पराठ्यासोबत आपण दही, कोशिंबीर, शेंगदाण्याची चटणी आणि आंब्याचं लोणचं हे घेतले। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।